भाजपला पाठिंबा देणार नाही आणि त्यांचा पाठिंबा घेणारही नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. तर भिवंडीत काँग्रेसचा महापौर, पवार गटाचा उपमहापौर होणार, म्हात्रे यांची माहिती. राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी. भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंना संधी. विजय रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावांची देखील चर्चा. राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानं शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. नरेश म्हस्के, उदय सामंत, शीतल म्हात्रेंचा टोला. नागपूरच्या रंजना नागपूरकरांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. पतीला पुन्हा रुजू करण्यासाठी मुंडेंनी 17 लाख घेतल्याचा दावा. गृहविभागातले कक्ष अधिकारी ऋषिकेश कदमांनी सुद्धा पैसे घेतल्याचा आरोप. रोहित पवारांना सुरक्षा देण्यात यावी, खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. सांगली झेडपीमध्ये सत्ता स्थापनेसाठी करेक्ट कार्यक्रम करावा. जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम करावा, आमदार रोहित पाटील यांचा आशावाद. नागपूर महापालिकेची विशेष सभा 24 फेब्रुवारीला. विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार, तर सभेपूर्वी सभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. सिंधुदुर्गात मच्छीमार हॉटेल व्यावसायिकांना आलेल्या नोटिशीवरून घमासान. निलेश राणेंच्या काळात नोटीस आल्याचा वैभव नाईकांचा आरोप, तर नाईकांच्या काळात 352 नोटीस आल्या होत्या. निलेश राणेंचा पलटवार. कोकणच्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. 12 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा इशारा. वर्ध्यात 13 गावांचा पाणी पुरवठा 4 दिवस बंद राहणार. 20 ते 24 फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचा निर्णय. लोकलमध्ये जाहिरातबाजी करणारा बंगाली बाबा अटकेत. बंगाली बाबाच्या जाहिरातींमुळे लोकल विद्रूप. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरात केल्याचाही आरोप. नाशिकच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये देखील गोदा आरती सुरू करण्याचा मानस. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक पर्यटन वाढीसाठी घाट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांकडून शिवाजी महाराजांना अभिवादन. महापौर रितू तावडेंसह मान्यवर देखील उपस्थित. शिवराय नसते तर देशाचा इतिहास भूगोल राहिला नसता. पुणे जिल्ह्यातले सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त झाले. शिवनेरीवरच्या संबोधनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अभिनेता रितेश देशमुख शिवनेरीवर. शिवजन्मोत्सवाला हजेरी लावून महाराजांना केलं अभिवादन. अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत अघोरी कृत्य. काळ्या कोंबड्या सुया टोचलेल्या बाहुल्या आढळल्या. साताऱ्यातल्या पेर्ले इथला धक्कादायक प्रकार. स्कूल बस चालकांचा संपाचा इशारा. मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून राज्यव्यापी बंदचा इशारा. MCA CET प्रवेश नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ. आता विद्यार्थ्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार. गलगोटियासवरून गालबोट. चीनी बनावटीच्या रोबोटिक डॉग बाबत विद्यापीठाची बनवेगिरी उघड. भारताच्या AI क्षेत्रातल्या इनोव्हेशन विश्वासार्हतेला जबरदस्त धक्का. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. 20 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे CEO AI भविष्यावर मंथन करणार. एप्स्टीन प्रकरणी आरोपांचा सखोल तपास होणार. ब्रिटिश पोलिसांकडून समन्वय गट स्थापन. नवख्या नेदरलँडची टीम इंडियाला जोरदार टक्कर. शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाचा अवघ्या 17 धावांनी